स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तर्फे मुंबई अंतर्गत जी योजना चालू आहे सेफ्टी किट डिनर सेट आणि पेटीची तर ती पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये नव्याने चालू होणार आहे। कारण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आता नवीन जी आर आलेला आहे, तर 10 ऑगस्टच्या दिवशी आज जी आर आलेला आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आता ओपन चालू झालेला आहे। बघा असं जी आर सुद्धा आलेला आहे। जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत त्यांनी अद्याप आपल्याला सेफ्टी किट डिनर सेट त्याचबरोबर ECCS किट भांडी किटची जर अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल तर त्यांनी आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे। बघा आज आहे 10 ऑगस्ट 2026, तर आजची मोठी अपडेट्स कामगारांसाठी असणार आहे। तर बघा जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांनी आपली माहिती जी असणार आहे, अर्ज जो आहे तर तो आपल्याला भरायचा आहे। तर अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे, त्याचबरोबर अपॉइंटमेंट वेबसाईटवरती कशी आपल्याला बुक करायची आहे अशी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त कामगारांना शेअर करायचा आहे। बघा काल 9 ऑगस्टच्या दिवशी पूर्णपणे राज्यामध्ये बांधकाम कामगार अपॉइंटमेंट जी होती तर ती बंद होती, परंतु आज 10 ऑगस्ट आहे। तर बघा असं जी आर आलेला आहे की महाराष्ट्र राज्य कामगार मंत्रालयाकडून जी आर आलेला आहे। पुन्हा आपल्याला सेफ्टी किट डिनर सेटची अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे आणि पुन्हा बांधकाम कामगारांना सुद्धा सेफ्टी किट डिनर सेट मिळणार आहे। जी आर आलेला आहे, परंतु त्याची अपडेट्स बघा वेबसाईटवरती कधी येणार आहे, योजना कधी लागू होणार आहे, चालू होणार आहे। तर तारीख बघा, तारीख अजून सिल मिळालेली नाही। जर तारीख 8 ते 10 दिवसांमध्ये नक्की मिळणार आहे, कारण जो शिष्यवृत्तीचा क्लेम जो नवीन आलेला आहे तर तो सुद्धा त्याची अपडेट्स अजून चॅनलवरती आलेली नाही किंवा मग वेबसाईटवरती आलेली नाही। जर वेबसाईटवरती त्याची अपडेट्स काय आली तर माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे। तर बघा आज आहे 10 ऑगस्ट, तर आजच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू आहे। बरेच कामगार आपल्याला कॉमेंट्स करत आहे जास्त, तर अमरावती जिल्ह्यातील अपॉइंटमेंट कधी बुक होणार आहे। बघा अमरावती जिल्ह्यामध्ये अशी काहीच अपडेट्स नाही, कामगारांच्या बद्दल काहीच अपडेट्स नाही, कारण तेथील कामगारांचे जी काही अपॉइंटमेंट्स जी आहेत तर हे पूर्णपणे बंद आहे। म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अपॉइंटमेंटच बुक होत नाही, बंद आहे। वेबसाईट तेथील चालू नाही, त्याच्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कामगारांना सध्या निराशा आहे की तेथे वेबसाईट बंद आहे म्हणून। आणि जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत त्यांनी जानेवारी किंवा मग फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली अपॉइंटमेंट बुक केली तर त्यांना 18 ऑगस्ट 19 ऑगस्ट 20 आणि 21 ऑगस्टपर्यंत भांडी वाटप त्यांच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे। केंद्र सरकारकडून जी योजना येतात, नवीन योजना येतात, त्याची सुद्धा अपडेट्स आपल्या चॅनलवरती येणार आहे। मग हे योजना कधी लागू होणार आहे, त्या योजनेचा क्लेम कसा करायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला अनेक योजना आहेत तर याचा लाभ कसा घ्यायचा आहे याची सविस्तर माहिती आपण देणार आहोत। परंतु बघा जो शिष्यवृत्तीचा क्लेम सुरू झालेला आहे तर 1ली ते 9वी पर्यंत जी शिष्यवृत्ती मिळत होती तर ती सध्या बंद झालेली आहे आणि नवीन शिष्यवृत्तीचा क्लेम चालू झालेला आहे। तर हा क्लेम म्हणजे बघा तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही वस्तुसंच असणार आहेत, मूलभूत वस्तुसंच असणार आहेत। त्याचबरोबर बघा 9वी ते 12वी पर्यंतच्या मुलांना वर्षाला 25,000 रुपये मिळणार आहेत। मग हे कसे मिळणार आहेत, 10 ऑगस्टच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट सुरू असणार आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू आहे। फक्त तिथे गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट चालू आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा किट पेटी आणि ECCS किट याची जी अपॉइंटमेंट चालू आहे। जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जी कोणी बांधकाम कामगार बिलॉंग करत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। कारण बघा आज त्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार योजनेची अपॉइंटमेंट पुन्हा सुरू झालेली आहे। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।